आजच्या खासदार निधीतून उभारल्या गेलेल्या हायमास्ट मर्क्युरीचे उद्घाटन माढा विधानसभा मतदारसंघाचे खासदार माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील तसेच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय रवींद्रभाऊ पाटील, बोरगावचे पोलीस पाटील श्री वीरेंद्र पाटील, श्रीनाथ विद्यालय बोरगावचे प्राचार्य रेखा साहेब व पर्यवेक्षक श्री लष्कर सर व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे। आजच्या या हायमास्ट मर्क्युरी उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माढा विधानसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील हे आपल्या सर्वांना त्यांच्या कार्यकुशलतेमुळे, उपक्रमशीलतेमुळे व अंगी असलेल्या कुशल नेतृत्व गुणांमुळे सुपरिचित आहे। आजच्या या हायमास्ट मर्क्युरीचे उद्घाटन माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचे आचार्य श्री रेखा सर व पर्यवेक्षक श्री लष्कर सर व उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। सर्व मान्यवरांना मी विनंती करते की कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी प्रतिमा पूजन करावे। इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेळू गेला गगनावरी अशी ही रयत शिक्षण संस्था उभारण्याचे काम किंवा अशा या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी लक्ष्मीबाई पाटील व दादा यांच्या प्रतिमेचे पूजन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विद्यालयाचे उपशिक्षक श्री गज्जम सर यांना मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून। रैदे मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नवाला पडतो आहे। कर्मवीरांच्या या ज्ञानपीठामध्ये आज एक चांगला योग जुळून आलेला आहे। हायमास्ट लाईटच्या उद्घाटनाच्या निमित्त कार्य आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे धडाडीचे नेतृत्व माननीय खासदार श्री धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील सर यांच्या हस्ते या हायमास्ट लाईटचं उद्घाटन सुरुवातीला झालेलं आहे। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपल्या विद्यालयाचे कार्यकुशल नेतृत्व आदरणीय रेपाळ सर आणि त्याचबरोबर रवींद्रभाऊ पाटील साहेब कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि इतर सर्व जे मान्यवर सहकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत, विद्यालयाच्या वतीनं मी पुनश्च आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। गोरगरिबांच्या आणि दीनदलितांच्या दुर्बलांच्या दारी शिक्षणाची ज्ञानगंगा आणणारे आपले आधुनिक भगीरथ थोर शिक्षणवर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारानं प्रेरित होऊन 1967 साली हे शंकरराव उर्फ रावसाहेब आनंदराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना एक चांगल्या शिक्षणाची सोय व्हावी आणि शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवता यावे यासाठी त्याचे एक मोठं वटवृक्ष झालेलं आहे। आणि या आनंदाने आपण सुरुवातीला फक्त 8वी ते 10वीचे वर्ग या विद्यालयात सुरू असायचे, नंतर काही विजयकुमार उर्फ बाबासाहेब पाटील जनरल बॉडी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 5वी ते 12वीचे अनुदानित सगळे वर्ग या ठिकाणी चालू झाले आणि दादांच्या
दूरदृष्टीतून आणि मार्गदर्शनाखाली लोकसभातून त्या काळी 35 खोल्यांचं भव्य इमारत ही शाळेची त्यावेळी उभी राहिली. आज आपल्या शाळेतील या बोरगाव पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना एक चांगलं आधुनिक अत्याधुनिक शिक्षण देण्याचं मोठं काम आज आपल्या विद्यालयातून घडत आहे. आनंदाने सांगू इच्छितो, आज जवळपास 1185 विद्यार्थी या 5वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. आणि संस्थेच्या ध्येय धोरणानुसार आणि शासनाच्या माळशिरस तालुका असेल किंवा बोरगाव पंचक्रोशी मध्ये असेल की श्रीनाथ विद्यालय म्हणजे स्पर्धा परीक्षेचं एक मुख्य केंद्र म्हणून ओळखलं जातं. कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, NMMS ची असो, इयत्ता 8वीची 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा असो, ऑलिम्पियाड परीक्षा असो, RTS ची परीक्षा असो, नवोदयाची विद्यालयाची प्रवेश परीक्षा असो, सगळ्या प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्तुंग असं, उज्ज्वल असं यश मिळवलेलं आहे. म्हणजे आपण शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आपण खूप चांगलं काम करतोय की आपला विद्यार्थी या स्पर्धेच्या युगामध्ये सुद्धा कुठेही कमी पडता कामा नये. त्याचबरोबर या मागील 3-4 वर्षामध्ये आपण भौतिक सुविधांमध्ये सुद्धा खूप आमूलाग्र असे बदल घडवण्यात. त्याचबरोबर मागच्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते विद्यार्थ्यांना चांगल्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी आरोग्याच्या दृष्टीनं. आज आपण 2000 लिटर एवढ्या क्षमतेचा आपण RO फिल्टर आपण बसवतो. त्याचबरोबर आज आपण पाहतोय अनेक आमूलाग्र बदल होत आहेत. भौतिक सुविधांसोबतच आपण शैक्षणिक दृष्ट्या मागे राहू नये आणि आपलं संस्था नेहमी एक पाऊल पुढेच असते. जेव्हा संगणक आले, संगणक शिक्षण महत्वाचं झालं, त्याच वेळी संगणक शिक्षण संस्थेनं चालू केलं. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, जग आहे. आपले विद्यार्थी रयतेचे विद्यार्थी मागे राहू नये म्हणून आदरणीय संस्थेचे अध्यक्ष शरद पोषिंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण 1 जुलै आजपासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम सुद्धा आपण आपल्याला सरांनी आपल्या खासदार फंडातून आपल्या शाळेसाठी आणि इथल्या बोरगाव ग्रामस्थांसाठी दिलेलं आहे आणि ते उभं राहिलेलं आहे. अगदी अल्प कालावधीमध्ये ते इथं उभं राहिलेलं आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय खासदार साहेबांचं आपण अभिनंदन करूया आणि आभार व्यक्त करूया. पण त्याचबरोबर एक नामी संधी मी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं आदरणीय रेपाळ सरांच्या वतीनं मी इथं आपल्या समोर प्रस्तुत करतो की मी जसं आता मी म्हणालो की आपण चांगलं कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी चालू करतो. जवळपास 3 बॅच परत आले. त्यासाठी कृतीयुक्त अजून चांगलं अध्यापन करण्यासाठी आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज 7 वर्गांमध्ये असे इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपण तयार केलेले आहेत लोकसहभागातून. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा चांगला अजून अभ्यासक्रम राबवण्यासाठी शाळेची एक छोटीशी मागणी मी आदरणीय खासदार साहेबांच्या आदरणीय भैया साहेबांच्या समोर मी मांडतोय विद्यालयाच्या वतीनं की आपण 5 इंटरॅक्टिव्ह बोर्ड आणि 10 संगणक आपल्या खासदार फंडातून किंवा इतर माध्यमातून आपल्या शाळेला जर मिळालं तर खूपच विद्यार्थ्यांच्या जो आपण अभ्यासक्रम पुढे रेटतो आहोत तो गाडा जो आपण पुढे रेटतो आपल्या ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अजून चांगल्या ह्या सुविधा आपण विद्यार्थ्यांसाठी निर्माण करू शकतो. एवढं बोलून मी माझं विद्यालयाचं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय कर्नाटक. वातावरण प्रसन्न उल्हासित करुणी उपक्रम आम्हा स्वीकारावे आमचे स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचे स्वागत. विद्यालयाचे प्राचार्य रेपाळ साहेब यांनी शाल, फेटा, श्रीफळ व हार देऊन तसेच रयत पत्रिका व श्रीनाथ विद्यालयाची माहिती पुस्तकं देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. माढा लोकसभा
विद्यालयाचे प्राचार्य श्री रेपाळ साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे। तसेच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय श्री रवींद्र पाटील यांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य रेपाळ साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय श्री रवींद्र पाटील यांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य शाल श्रीफळ व हार देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते। बोरगावचे पोलीस पाटील श्री वीरेंद्र पाटील यांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच भोसले सर यांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य रेपाळ साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। विद्यालयाचे प्राचार्य रेपाळ साहेब यांचे स्वागत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। श्री भोसले सर यांचे स्वागत श्री रेल्वे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। विद्यालयाचे प्राचार्य रेपाळ साहेब यांचे स्वागत माजी जिल्हा परिषद सदस्य श्री गायकवाड साहेब यांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य श्री करतो। त्यानंतर अत्यंत अल्प कालावधीमध्ये आपल्या विद्यालयाच्या आवारामध्ये आयमॅक्स लाईट उभा करून दिल्याबद्दल कॉन्ट्रॅक्टर श्री माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब यांनी आपल्या शाळेला डॉक्युमेंट्स पोल दिला। अत्यंत अल्पावधीत आपल्याला तो मंजूर करून बसवून पण दिला, त्याबद्दल मी पहिल्यांदा शाळेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो। आदरणीय भैया साहेब, श्रीनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक रेपाळ सर, बोरगावचे पोलीस पाटील वीरेंद्र पाटील, चांगदेव मसोडे, नरेंद्र भोसले, प्रतीक खटके पाटील, आनंद पाटील, शांतीलाल रेडे पाटील पत्रकार आणि श्रीनाथ विद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग, त्याचबरोबर विद्यार्थी मित्र मैत्रिणी भगिनी, आज आपण श्रीनाथ विद्यालयामध्ये प्रांगणामध्ये आपल्या ग्राउंडमध्ये लाईटचा फार प्रॉब्लेम होता। मी मागच्या 10-12 दिवसापूर्वी एक दिवशी असंच संध्याकाळी शाळेत चक्कर मारताना पूर्ण अंधार दिसला। मग मी रेपाळ सरांशी चर्चा केली, सर म्हणलं आपल्याला काय करता येईल का याच्यासाठी? म्हणजे लाईट म्हणलं मी बोलतो, म्हणलं बाई यांशी बोलून मी आपल्या शाळेमध्ये काय पोलची व्यवस्था करतो। मला अभिमान वाटतं की आपला खासदार आपला माणूस जी म्हणतो आपण त्या गोष्टीला वावगं ठरणार नाही, कारण बाईंनी मी म्हणल्या दुसऱ्या मिनिटाला होय म्हणून गायकवाड साहेबांना आदेश देऊन तो पोल बसवायला लावला। त्या आपल्या बोरगाव आणि श्रीनाथ विद्यालयासाठी एक गौरवाची बाब आहे की शिक्षणाच्या बाबतीत मोहिते पाटील कुटुंब जे तळमळीनं काम करतं त्याचं एक प्रचिती, बारकीशी प्रचिती आपल्याला एवढ्या छोट्याशा कामावरून दिसून येते। किती काम केलं जातं हे जिवंत उदाहरण माझ्या डोळ्यासमोरच आहे। त्याचबरोबर मला एक जुनी आठवण सांगायची, काकासाहेब म्हणजे आमदार साहेब यांचे आजोबा
आणि रावसाहेब तात्या माझे आजोबा यांचे जे ऋणानुबंध होते ते ऋणानुबंध आम्ही तिसऱ्या पिढीनं पण तसेच जपले. त्यांच्याबरोबरच आम्ही खांद्याला खांदा लावून बायांबरोबर साथ देतोय आणि त्यांनी आम्हाला कुठल्या गोष्टीला कमी पडू देत नाहीत. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. रोपटं लावलं त्यावेळेस या सगळ्यांनी एकमेकाला साथ दिली असणार आहे, त्यावेळेस आपण नव्हतो. ते रोपटं आज एवढं मोठं झालं. त्यानंतर रावसाहेब त्यांच्या माघारी माझे मोठे चुलते भाऊसाहेब आणि हे रोपटं चांगलं वाढवलं. 5वी ते 12वी शाळा केली. त्या काळी मी शाळेत असताना इथं 1800 पट होता. 1800 ते 1900 पट होता. माझी 5वी ते 12वी इथं झालेली विद्यार्थ्यांना. मी इथं शिकलेलो आहे तुमच्यासारखाच. आमच्या वेळेस तुम्हाला तरी आता तुम्ही फुल पॅन्ट घालताय, आम्हाला 9वी पर्यंत हाफ पॅन्ट होती, टोपी होती, गांधी टोपी, पांढरा शर्ट, हाफ पॅन्ट आणि गांधी टोपी. त्यापेक्षा तुम्ही फार सुधारलाय, तुमच्यासाठी फुल पॅन्ट आली. पण शिक्षणाचं सूत्र जे शिक्षण संस्थेने चालू केलं ते रोपटं असंच आपल्याला पुढे चांगल्या रूपाने चालू ठेवायचंय. बाई मला एक सांगायचंय, 35 वर्षापूर्वी या शाळेमध्ये बाळदादा आले होते एका कार्यक्रमात. त्याच्यावर तुम्ही आज 1 जुलैला कार्यक्रमाला आलात. 35 वर्षानंतर मोहिते पाटील कुटुंबाचं ऋणानुबंध शाळेशी परत एकदा नाळ जोडली गेली आहे. आणि मला शाळेच्या बाबतीत कुठल्याही गोष्टीची उणीव राहणार नाही. की मी बाह्यांकडनं आज त्यांच्या चेहऱ्यावर शाळेत आल्यावरच्या एक वेगळा आनंद मला जाणवतो बाह्यांचा. म्हणजे मला चांगलं शिक्षण आहे बाह्यांचं की शाळेत आल्यानंतर बाह्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे त्या आनंदावरून मी सांगू शकतो की शाळेला इथून पुढे कुठल्याही गोष्टीला बाह्या कमी पडू देणार नाहीत. एवढी मी तुम्हाला सगळ्याला ग्वाही देतो आणि माहिती करू शकतो. प्रमुख पाहुणे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील हे आपणा सर्वांना त्यांच्या कार्यकुशलतेमुळे, उपक्रमशीलतेमुळे व अंगी असलेल्या कुशल नेतृत्व गुणांमुळे सुपरिचित आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. शिक्षण संस्थेच्या श्रीनाथ विद्यार्थी आज माझ्या डेव्हलपमेंटातून मंदिराचं उद्घाटन आपण सर्वांनी केलं. त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रवी पाटील, गावचे पोलीस पाटील रवींद्र पाटील, माझ्याबरोबर ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं चांगले मुसोडे, सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव नरेंद्र भोसले, प्रतीक कटके पाटील, आनंद रवींद्र पाटील, शांतीलाल रेडे पाटील, शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचा सर्व स्टाफ आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थी बंधूंमध्ये आज पहिल्यांदा श्रीनाथ विद्यालयामध्ये यायचा योग आला आणि आल्यानंतर मुख्याध्यापकांकडून काही माहिती घेतली. आल्यापासून मी संस्थेच्याने शाळेची माहिती पुस्तक खात होतो. मला एक 15 दिवसापूर्वी रवी पाटील बोलले की शाळेला या ठिकाणी विविध विकास कामांसाठी तुम्हाला मदत करायला लागतील. विशेषतः या ठिकाणी लाईटची आवश्यकता आहे. तुम्हाला गेलं खासदार खंडातला इमारत मंजूर करून यायला 5-6 महिने गेले असते. ते कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आधी बसवून नंतर मंजूर आहे. खासदार खंडाचं पहिलं असं काम आहे की अजून मंजूर व्हायचं आहे त्याच्या आधी बसून उद्घाटन केवळ या विद्यार्थ्यांसाठी रवी पाटलांनी विनंती केली की माझ्या शाळेतल्या मुलांसाठी सोय तुम्ही करून द्या. मी नकार दिला नाही. आणि मला सामाजिक कार्याची सुरुवातच माझी शैक्षणिक क्षेत्रातून आहे. मी सुद्धा एक शिक्षण संस्था पाहत होतो. आता मी पाहत नाही वहिनी पाहते. गजब सर तिथंच प्रिन्सिपल होते. पहिल्यांदा त्यांना प्रिन्सिपल घेतलं. त्यांना नोकरी लागली आणि ग्रँड टेबलला प्रायव्हेट स्कूल. त्यांना जास्त माझा स्वभाव माहिती आहे.
जवळून बघितल्या. मुख्याध्यापक होते त्यामुळे अध्यक्षाला त्यांना रिपोर्टिंग नवनवीन प्रयोग करणं एक कायम राहिलं. तर माझी विनंती आहे मुख्याध्यापकांना की आपलं शेवटचं वर्ष जरी असलं एक पाया घालून द्यावं आपल्या रिटायरमेंट कालावधीमध्ये. दरवर्षी जी 9वी आणि 11वीची मुलं आहेत आणि यांच्या पालकांसाठी कंपल्सरी एक व्याख्याता आणावा. ग्रामीण भागातल्या मुलांना समजत नाही की आपण कोणती साईड निवडली पाहिजे. काय होतं, बहुतांशी जी हुशार मुलं आहेत मग कोण सायन्सला झाली त्याच्या मला सगळी सायन्सला जाणार, आवड असो नसो तिकडं जाणार. आर्ट्समधली आर्ट्सला कोण लेक्चर झाला की तिकडं जाणार. कुठल्या मैत्रिणीला कॉमर्स आवडली म्हणजे सगळी महिना तिकडं जाते. पिक्चर कधी त्यांच्यासमोर उभं राहत नाही. प्रत्येक शाळेची जबाबदारी असली पाहिजे की वर्षातून एकदा किमान इयत्ता 9वी आणि इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांना कंपल्सरी करायचं. त्याशिवाय जी ग्रेस मार्क असते ते केलंच नाही म्हणून सांगायचं, ब्लॅकमेलच करायचं. मग त्यांची गरज आहे, नुसतं विद्यार्थ्यांनी ऐकून उपयोग नाही. माझा इथून या मागचा वेगळा आहे की पालक आणि विद्यार्थी एकत्रित बसून अशा व्याख्यान जर ऐकले तर आज देशामध्ये कोणत्या फील्ड्स नवीन उपलब्ध होणार आहेत, कुठल्या फील्ड्सला चांगली संधी आहे भविष्यामध्ये, आपल्याला जॉब कुठं लागू शकते किंवा आपण एखाद्या व्यवसाय कुठला उभा करू शकतो, जागतिक काय बदल होत चालले, या सगळ्या गोष्टींचा आपल्या ग्रामीण भागाच्या मुलांना ज्ञान मिळालं पाहिजे. बारकाईने जर अभ्यास केला तुम्ही सगळ्यांनी तर जे शहरात कल्चर येतं ते आपल्याकडे यायला 8-10 वर्ष लागतात आणि त्या फॅकल्टीचं आयुष्य संपलेलं असतं तेव्हा आपली ग्रामीण भागातली मुलं ते शिक्षण घ्यायला सुरुवात करतात. त्यामुळे आपली मुलं बेकार राहतात आणि शहरातली मुलं पुढे जातात. आपली वाटचाल शहराच्या बरोबरीनं राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या गोष्टींचं मार्गदर्शन गरजेचं आहे. आता इथं जेवढे मुलं असतील तुम्हाला काय प्रश्न विचारायचे, टीव्ही बघता आहे ना, बघता ना कुठलं स्टार प्रवाह, मराठी, नॅशनल जॉग्राफी किती बघतोय, नक्की का हिस्ट्री कोण बघतोय, हिस्ट्री चॅनल 2 फेमस सिरियल कुठले कुठली आहे फेमस सिरियल तुम्ही सांगा. तुमची आवडती संध्याकाळी 8 ते 9 घरातले 8 ते 10 कुठली सिरियल बघते ऐकूया ना. सण मराठी बघते सिरियल कॉन्स्टेबल मंजू दोन मुलं अख्ख्या ह्याच्यात निघाली ती जॉग्राफी चॅनल बघतात. पालकांना सुद्धा समजलं पाहिजे की आपण जेव्हा एकत्रित कुटुंबामध्ये टीव्ही बघतो तेव्हा काय बघितलं पाहिजे. आजच्या जर डेली सोपच्या सिरियल बघितल्या त्यातून काय संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर आपण घडवते. अख्खी दुपार पडलेली आपल्याला बघायला पालकांना, ते सगळे डेली सोप बघायला, सगळ्या मंडळी बघायला. जेव्हा विद्यार्थी घरी असतो तेव्हा काही तर चांगलं त्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि आपल्याही स्वतःच्या ज्ञानात भर पडेल अशी चॅनल पालकांनी बघितली. आणि जेव्हा पालक सभा घेतात तेव्हा पालक सभेमध्ये पहिल्यांदा पालकांनाही विनंती करा की आपण घरी बघताना या गोष्टी पाहिजे. खऱ्या अर्थाने मागाशी जगजम सरांनी बोलताना एक सांगितलं की विविध स्पर्धा परीक्षेमध्ये मुलं बसत आहेत आणि ही मुलं सगळी स्पर्धा परीक्षांमधून आपले नशीब आत्मत आहेत आणि त्यात करिअर करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करतात. ही चांगली बाब. मी सुद्धा आता एक विचार करायला लावलेला आहे की ज्या ठराविक स्पर्धा परीक्षेमध्ये मुलं मेरिटमध्ये येत आहेत, माझ्या मतदारसंघातल्या जेवढ्या काही शाळा असतील म्हणजे नॅशनल लेवलच्या परीक्षा स्पर्धा परीक्षा गव्हर्नमेंटच्या आहेत, त्या प्रायव्हेट नाही, गव्हर्नमेंटच्या ज्या येतील आणि त्यात जे प्रॉपर राहतील अशा मुलांना दरवर्षी माझ्या वतीनं इस्रोची टीम
ट्रिप बनवून आणायची, इस्रोला घेऊन जायची, जेणेकरून अशा गोष्टी जर आपल्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी भविष्यामध्ये सायंटिस्ट आहे. कॉन्स्टेबल मंजू कोण तरी आहे सर, सायंटिस्ट होऊ शकत नाही हे बघायचं, विरंगुळामध्ये बघायचं, बाकीचं गोष्टी सुद्धा बघितल्या पाहिजे. आता भविष्यात 2-3 वर्षात परत तरी बोलवलं तुमच्या शाळेत मला, आकडा उलटा दिसला पाहिजे. कॉन्स्टेबल मंजूला 2 आणि बाकी सगळे चांगले शैक्षणिक चॅनल बघायला बोलले पाहिजे. हा बदल दिसला पाहिजे तुमच्या सगळ्यांना. उगाच हातवर करायचं नाही. मी कुठलाही प्रश्न विचारला, काय बघितलं, नॅशनल डेव्हलपमेंट काय बघितलं, त्या दोघांची परीक्षा किती असते तो समजतो, इमानदारीने हातवर केलाय. आणि अजून एक मी डिरेक्शन बारकाईने केलेलं आहे की जर आपण 10वीला निकाल बघितला, जे टॉप 10 विद्यार्थी असतील त्यात 70% जास्त मुली, बरोबर आहे. इयत्ता 12वी सुद्धा पहिल्या 10 मधल्या टॉपरमध्ये 70% मुलीच आहे. आणि तेच पुढं या ज्या टॉपर मुली आहेत ते ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊन सुद्धा दिसत नाही. पालकांची गडबड असते, त्या मुलींचं वयात आले की पहिलं लग्न लावून टाकायचं. म्हणजे आज आपण आपल्या देशाचं किती मोठं नुकसान करतोय या माध्यमात. हिशोब काढला पाहिजे की ज्या टॉपर मुली, म्हणजे संशोधनाचा विषय केंद्र शासनाने सुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि राज्य शासनाने सुद्धा अभ्यास केला पाहिजे की 10वी 12वीमध्ये टॉप 10 मध्ये जर 70% मुली असतील, 10 पैकी 7 मुली असतील, त्या 7 मुली ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्या पाहिजेत आणि त्या व्यवसाय किंवा नोकरीमध्ये आल्या पाहिजेत. त्याच्यावर कधी संशोधन झालेलं नाही. या 70 पैकी एका दुसरीच मुलगी जॉबला जाते किंवा स्वतःचा व्यवसाय उभा करते, बाकीच्या मुली या चुलीबशी झाली. म्हणजे देशाचं टॅलेंट हे चुलीबशी चाललेलं आहे आणि सगळे ढवळे देश चालवायला लागले. अशी परिस्थिती आहे. त्याच्यावर गांभीर्यानं शासनाने विचार केला पाहिजे, दोन्ही शासनाने विचार केला पाहिजे, पालकांनी विचार केला पाहिजे. टॅलेंटेड मुली ह्या भविष्यामध्ये सगळ्या मुली 7च्या 7 मुली ह्या एकतर व्यवसायामध्ये आल्या पाहिजेत किंवा नोकरीमध्ये आल्या पाहिजेत. देशाचं टॅलेंट आपण कुठं पुजवतोय हे या माध्यमातून दिसून येते. ही आपली जबाबदारी आहे. शिक्षण संस्थांचं 3-4 मुली अशा मी पाहिले. आपलं कोंडगाव गाव आहे, त्या कोंडगाव गावाचे 3 बहिणी आणि 1 भाऊ. गोडली बहीण कॉम्प्युटर कॉलेजला पहिल्यांदा शिकायला आली. 2 एकर जमीन आहे, करायला परवडत नाही, दुसऱ्याला वडिलांनी त्या मुलीनं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. कॉलेजमध्ये असताना कायम प्रॉपर राहिली. पासआउट झाल्यानंतर ती एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला लागली. त्यानंतर धाकट्या बहिणीला शिकवलं, ती पण सॉफ्टवेअर कंपनीत कामाला लागली. 3ऱ्या बहिणीला शिकवलं, भावाला शिकवलं. आज वेल सेटल झाली. 2-2 लाख 3-3 लाख पगार आहे. नाव सुद्धा सांगू शकतो, पुष्पा सावंत म्हणून त्या मुलीचं नाव आहे. अजून सुद्धा ती कॉलेजच्या संपर्कात असते. तिला फी बघायला अडचण यायची. मी म्हणलं जेव्हा नोकरी लागेल तेव्हा बरं. अजून एक मुलगी होती, तिला आईवडील नव्हते, पंढरपूरची मुलगी, मुस्लिम समाजाची. ती आजी आजोबांनी सांभाळलं. माझ्याकडे नर्सिंग केलं. नंतर तिने एम्स म्हणजे भारताचं जे आयुर्विज्ञान मेडिकल जॉब असल्यामुळे ते माझा लाख रुपये वर्षांच्या पगाराची सुरुवात. अजून एक मुलगी आहे रायगुडे म्हणून. तिचे आईवडील निमगावला राहतात. वडिलांना कसलीच जमीन नाही. मामाने कुठं जागा राहिली तिथं निमगावला आणि ती इतरांकडं तिचे आईवडील इथं मजुरी करत. कॉम्प्युटर कॉलेज नाही इथं केलं. पासआउट झाली. आज ॲपल मोबाईल माहिती ना सगळ्या, त्या ॲपल मोबाईलचं सॉफ्टवेअर बनवण्याच्या कंपनीत ती कामाला लागली. म्हणजे मुली काय काय करू शकतात हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. तुम्ही कमी नाही, आलं लक्षात, अजिबात कमी नाही. तुम्ही मुलांच्या बरोबर राहायचं नाही. भरपूर शिकायचं आहे. आई वडिलांनी जर शिकून दिलं नाही, लक्षात ठेवा, मोठं झाला कॉलेजला गेला आणि आई वडील जर शिकून देत नसतील मला फोन लावायला, मी बघतो त्यांच्या.
त्यांना बोलवून घेतो आणि सांगतो यांना शिकवते अजिबात आडवं करायचं नाही, लग्न करायचं नाही. चालतंय ना? शिकायचं आहे भरपूर, शिकायचं काय तुमच्यात गट्स आहे आणि ते केलं पाहिजे तुम्ही सगळ्या. मुलांनी सुद्धा कमी नाही पडलं पाहिजे, नाही तर सगळी पाटलांकडून दिसतात चौकात पडते. खूप चपाट्या मारतात पाठीला जायचं. गमतीचा भाग जाऊ द्या. अनेक क्षेत्र आहेत, अनेक हे आहे. आणि एक अजून एक फळ आहे आपल्या ग्रामीण भागात, जनतेला काही MPSC आणि UPSC करायचे. त्याच्यापेक्षा अजून वेगळ्या फील्ड्स आहेत. UN सर्व्हिसेस किती जणांना माहिती आहे सांगा बरं, बोटवर झाला. UN सर्व्हिस, UN हा शब्द कधी ऐकलाय का? तुमच्या सोशल सायन्स म्हणजे काय, नागरिक शास्त्राच्या शिक्षकांना विचारा UN सर्व्हिसेस म्हणजे काय. युनायटेड नेशन्स माहिती आहे का? जगातल्या सगळ्या देशांची संस्था आहे युनायटेड नेशन. आणि युनायटेड नेशन जसं UPSC MPSC पास झाल्यानंतर तुम्हाला कलेक्टर होता येते, SP होता येते, असे जे अधिकारी वर्गात जाता येते, तसं सगळ्या जगातल्या राष्ट्रांचे अधिकारी व्हायचं किंवा UN सर्व्हिसेसची परीक्षा दिली. उलट UPSC आणि MPSC पेक्षा कमी कडक परीक्षा आहे, सहजासहजी नोकरी लागते त्यामध्ये. तसं पालकांचं हृदय तेवढं पाहिजे की मुलांना परदेशात पाठवायचं, नाही तर ऊस सगळ्यांनी डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. UPSC MPSC आणि ॲग्री फार्म याच्या पलीकडे आपलं हेच लागतं, डोळेच उघडत नाही ना साकोरीतच. आणि तिथं एवढी यूट्यूबवर सर्च करा, इन्स्टावर सर्च करा, सगळ्यात भारी इंग्लिश बोलणारा खासदार आमच्यातला दिसला. ते त्या माणसाने केरळाच्या ग्रामीण भागात शिकले, ग्रॅज्युएशनला अमेरिकेत गेले, तिथून UN सर्व्हिसमध्ये लागले, त्यांनी UN सर्व्हिस केली. आज त्या माणसाचे जगभर सगळीकडे ओळखे. युनायटेड नेशनसाठी काम केलं, 20 वर्ष भरपूर काम झालं म्हणून त्याने ती नोकरी सोडली, पुन्हा भारतात आले, 2 वेळा इलेक्शनला उभं राहिले, 2 वेळा पडले आणि आता सलग 2-3 वेळा खासदार आहेत. UN सर्व्हिस शोधण्यासाठी एक व्यक्ती सांगितली की जे ठळक दिसून येते भारतामध्ये. ह्या सगळ्या मला नवीन नवीन क्षेत्र आहेत, ते क्षेत्र निवडले पाहिजे. सगळ्यांनी तुम्ही इंजिनियर व्हायचं, 2-3 वर्षापूर्वी तिकडंच जाणं हे चुकीचं आहे. आणि याला जबाबदार शिक्षण संस्था आहे, शाळा आहे. आपण जर व्यवस्थित ज्ञान पालकांना दिलं, आपण व्यवस्थित ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं तर ते योग्य रीतीने चांगल्या फील्ड्स निवडू शकतात आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल करू शकतात. तर तसा प्रयत्न संस्थेने करावा अशी मी विनंती करतो. मला बोलवलं त्याबद्दल मी सर्व स्टाफचे शिक्षण संस्थेच्या श्रीनाथ विद्यालयाच्या स्टाफचे आभार मानतो. आणि रवी पाटलांनी ही संधी उपलब्ध करून दिली तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा गोष्टी मारण्याची, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय